आज मी तुम्हाला खमंग, दाटसर कढी आणि पकोडे कसे करायचे ते दाखवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा. नमस्कार, मी ज्योती. ज्योतिष किचनमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. साहित्य बघूया. मी इथे अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे. 1 चमचा जिरं घेतलं. लसूण घेतलेला आहे. कढीपत्ता घेतला. 1 मोठी वाटी दही घेतलेलं आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या, लाल मिरची पावडर 1 चमचा, 1 चमचा धनिया पावडर, हळद घेतलेली आहे आणि बेसन पीठ घेतलं. आता आपण संपूर्ण इथे साहित्य बघितलेलं आहे. सुरुवातीला मी ते मिक्सरचं भांडं घेतलं. त्यामध्ये हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या, लसूण टाकायचं आहे आणि झाकण लावायचं आणि छान असं मिक्सरला फिरवून घ्यायचं. मी ह्या पद्धतीने फिरवून घेतलं. त्याच्यामध्येच लगेच आपल्याला दही टाकून घ्यायचे. झटपट अशी आपण कढी तयार करणार आहोत. बेसन पीठ टाकायचं. इथे अंदाजे 3 चमचे बेसन पीठ आहे. हळद टाकून घ्यायची. पाणी टाकायचं आहे आणि झाकण लावून मिक्सरला छान फिरवून घ्यायचं. तर ह्या पद्धतीने आपण इथं कढीचं मिश्रण छान असं फिरून घेतलं. लगेचच इथे कढी तयार होते. आता पकोड्यांसाठी आपण बेसन पीठ इथे भिजू घालणार आहोत. इथे मी भांडं घेतलेलं आहे. बेसन पीठ टाकून घ्यायचं आहे. 2 कप इथे मी इथं बेसन पीठ टाकलं. हळद टाकायची. अर्धा चमचा इथे ओवा घेतलेला आहे. तो हातावर छान चोळून टाकायचा म्हणजे छान वास लागतो. 1 चमचा लाल मिरची पावडर टाकायची. थोडासा सोडा टाकायचा. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं. थोडंसं पाणी टाकायचं सुरुवातीला. आपल्याला याची भजी काढायची आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे. अजून यामध्ये 3 चमचे इतकं पाणी टाकलेलं आहे आणि पीठ छान आपल्याला फेटून मिक्स करून घ्यायचं आहे. छान असे टम्म असे फुगले पाहिजे भजीत, म्हणजे कढीमध्ये छान लागतात, गोल गोल पण होतात. थोडंसं अगदी मी ह्यामध्ये पाणी टाकून हाताने छान फेटून घेणार आहे. मिक्स करून घेणार. तुम्हाला ह्यामध्ये कोथिंबीर टाकायची तरी टाकू शकता. मी इथे कोथिंबीर टाकलेली नाही आहे. ह्या पद्धतीने ते पीठ छान भिजवून घेतलेलं आहे. आपण आता कढीला फोडणी देणार आहोत. मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. तेल टाकलं 1 चमचा. तेल छान गरम झाल्यावर मोहरी टाकली, जिरं टाकून घेतलेलं आहे. मेथीचे दाणे टाकलेले आहे, अगदी पाऊण टीस्पून. ते छान मिक्स करून घ्यायचं आहे. लाल मिरची टाकायची आहे. मी तोडून टाकलेली आहे, तीही छान परतून घ्यायची. कढीपत्ता टाकायचा आहे. कढीपत्ताही आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. मी गॅस अगदी कमी ठेवलेला आहे, कारण करपू शकतं. थोडासा हिंग टाकून घ्यायचा. धनिया पावडर टाकायची. तीही छान आपल्याला परतून घ्यायची आहे. लगेचच आपल्याला बेसन आणि दह्याचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये पाणी टाकायचं आहे शिजण्यापुरतं. आपल्याला पातळ किंवा दाटसर जशी कढी हवी असेल त्या पद्धतीनं आपल्याला ह्यामध्ये पाणी टाकायचं आहे. कारण ह्यामध्ये आपण पकोडे पण सोडणार आहोत. चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि कमी गॅसवर आपल्याला ही कढी छान उकळू द्यायची आहे. अजिबात फुटत नाही ह्या पद्धतीने केल्यानंतर. आत्ताच बघू शकता 5 मिनिटांनी किती छान दाटसरपणा आलेला आहे. कलर पण छान आलेला आहे. छान मी इथे अधूनमधून मिक्स करून घेतलेला आहे आणि आपल्याला ही कमी गॅसवर छान अशी उकळून घ्यायची आहे. छान शिजून घ्यायची, कारण बेसन पीठ आहे. तर कढी एकदम कमी गॅसवर छान शिजून घेतली ना, चवही मस्त येते. कढी आपली छान तयार झालेली आहे. आता आपण भजी तळायला घेणार आहोत. मी दुसऱ्या गॅसवर कढी कमी गॅसवर ठेवलेली आहे. तेल छान गरम झालेलं आहे. मध्यम असे आपल्याला भजी तोडून घ्यायची आहे. छान असे टम्म फुगतात. मी त्यामध्ये थोडा खायचा सोडा पण टाकलेला आहे. मस्त पकोडे तयार होतात. मस्त कुरकुरीत होतात. आतून छान खुसखुशीत असे पकोडे तयार होतात. आणि आपल्याला मध्यम आचेवर पकोडे छान असे गोल्डन कलर येईपर्यंत तळून घ्यायचे आहे. आत्ताच बघू शकता मस्त फुललेले आहेत. एकसारखे मिक्स करत मी इथे भजी छान अशी गोल्डन कलर आलेला आहे. छान असे कुरकुरीत होतात ह्या पद्धतीने. आपण अशी करून खाल्ली ना मस्त लागतात. जास्त मी ह्यामध्ये कांदा वगैरे काहीच टाकलेला नाही आहे. छान तळलेली भजी आपण एका ताटामध्ये आता काढून घेणार आहोत. तेल छान निथरून मी इथे एका ताटामध्ये पकोडे काढून घेतलेले आहे. छान अशी छोटी छोटी मध्यम याच्यावर मी भजी तळून घेतलेली आहे.
आता दुसरी भजी अशीच तळून घेणार आहे. तुम्हाला एक बॅच मी इथे दाखवलेली आहे. कढी ही आता दुसऱ्या गॅसवर छान अशी शिजलेली आहे बघू शकता. आता त्यामध्ये आपण तळून घेतलेली कढी टाकून घ्यायची. 1 चमचा किंवा अर्धा चमचा मी इथे तेल गरम करून त्यामध्ये अर्धा चमचा अजून लाल मिरची पावडर टाकलेली आहे. छान त्याला तडका द्यायचा म्हणजे मस्त अशी कढी खमंग छान अशी चवदार तयार होते. छान मिक्स करून घ्यायचं आहे. कढी पकोड्याचा तुम्ही कलर बघू शकता. किती छान आणि चविष्ट अशी कढी तयार झालेली आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला आजची कढी पकोड्याची रेसिपी आवडली असेल तर ज्योतिष किचन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा. अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, लाईक करा आणि हो, हा व्हिडिओ कुठून बघत आहात नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला अजून कोणत्या छान छान रेसिपी बघण्यात आवडत असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद.